नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आजकाल निवडणुका होतात, सरकार बनतात, सरकार पडतात, सरकार बदलली जातात आणि त्यामुळे राजकारणाची दिशा कशी सरकते हे सांगणं आमच्यासारख्या राजकीय अभ्यासकांना, विश्लेषकांना दिवसेदिवस अवघड होत चाललेलं आहे. आणि त्यामुळेच गेले 6 महिने बिहार विधानसभेची निवडणूक व्हायची होती आणि त्या दृष्टीने कुठे कुठे राजकारण सरकत जाईल याविषयी प्रत्येक जण आपले अंदाज भाकीत व्यक्त करत होते. प्रामुख्याने महाराष्ट्राच्या पाठोपाठ 4 महिन्यात दिल्लीची विधानसभा निवडणूक झाली आणि दिल्लीची विधानसभा निवडणूक ही एवढ्यासाठी महत्वाची होती की अनेकांना लोकसभेनंतर विधानसभा, हरियाणा आणि महाराष्ट्र याच निवडणुका अगदी उलटसुलट झालेला उलथा पालट करणाऱ्या वाटल्या. पण माझ्या दृष्टीने बघाल तर बिहारपेक्षा आपल्या महाराष्ट्र आणि हरियाणापेक्षा दिल्ली विधानसभेची निवडणूक भले छोटी असेल पण ती अतिशय सूचक आणि राजकारणाला एक कलाटणी देणारी म्हटली पाहिजे. याचं कारण असं आहे की भले भाजप जिंकला असेल आणि भाजपला प्रचंड बहुमत मिळालं नसेल, पण दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभेत झालेली जी महागठबंधन किंवा इंडी गठबंधन नावाची आघाडी होती, तिला पडणाऱ्या भेगा आणि खिंडार ही दिल्लीमध्ये स्पष्ट होत गेली. हरियाणाची निकाल लागला आणि महाराष्ट्राचं मतदानाचं वेळापत्रक सुद्धा आलेलं नव्हतं. अशा वेळेला दिल्लीचे मुख्यमंत्री आणि त्यांचे सवंगडी यांनी आधीच जाहीर करून टाकलं की लोकसभेसाठी भले दिल्लीत काँग्रेस आणि आम आदमी पार्टी यांची आघाडी झालेली असेल, पण विधानसभा निवडणुकीत आम्ही कुठल्याही परिस्थितीत काँग्रेस बरोबर जाणार नाही. आणि काँग्रेसने सुद्धा सांगितलं की आम्हालाही आम आदमी पार्टी बरोबर जायचं नाही. आणि त्याचं कारण होतं हरियाणामध्ये 2-3 जागा तरी 90 पैकी मिळाव्यात ही अपेक्षा होती आम आदमी पार्टीला. पण ते सुद्धा काँग्रेसने धुडकावून लावलं होतं आणि त्याचा राग म्हणून आम आदमी पार्टीला काँग्रेसला हिणवायचं होतं. कारण सरळ होतं. 2013 जेव्हा पहिल्यांदा आम आदमी पार्टी पक्ष बनला आणि त्यांनी निवडणुका लढवल्या, त्यामध्ये त्यांना बहुमत मिळालं नसेल, पण आम आदमी पार्टीचे प्रमुख नेते आणि पुढे मुख्यमंत्री झालेले अरविंद केजरीवाल यांनी 15 वर्ष दिल्लीत मुख्यमंत्री असलेल्या दिल्ली काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या शीला दीक्षित यांना त्यांच्या मतदारसंघात हरवलं होतं. तरीही काँग्रेसने हे काय तात्पुरतं आहे असं समजून जेव्हा सरकार बनवण्याची वेळ आली, तेव्हा सगळ्यात मोठा पक्ष असलेला भारतीय जनता पक्ष 70 मध्ये 32-33 जागा त्यांना होत्या, पण त्यांना बाहेर बसवायचं म्हणून आपले 8 आमदार काँग्रेस आम आदमी पार्टीच्या केजरीवालच्या पाठीशी उभे केले आणि त्यामुळे केजरीवाल मुख्यमंत्री झाले. अवघ्या 49 दिवसामध्ये केजरीवाल यांनी राजीनामा दिला आणि त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेतली. माणसाच्या डोक्यात हवा गेली की किती जाते की आपण मुख्यमंत्री 15 वर्ष मुख्यमंत्री असलेल्या शीला दीक्षितना त्यांच्या मतदारसंघात हरवलं. याची झिंग चढलेले केजरीवाल हे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन देशभर 400 उमेदवार आपल्या नव्या पक्षातर्फे निवडणुकीत उतरवले आणि वाराणसी मधून पंतप्रधान पदाची शर्यत लढणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उभे राहिले. पराभूत झाले तिथे, पण तिथून एक अक्कल शिकून केजरीवाल परत आले की त्यांनी देशभरचं राजकारण सोडून दिलं आणि फक्त दिल्लीमध्ये आपलं प्रस्थान पक्क करायचं बसस्थान म्हणून केजरीवाल यांनी पुढच्या जवळजवळ 2-3 महिने मेहनत घेतली आणि फेब्रुवारी 2015च्या निवडणुकीत केजरीवाल यांनी दिल्लीत चमत्कार घडवला, ज्या दिल्लीमध्ये 7च्या 7 जागा लोकसभेला 9 महिन्यापूर्वी भारतीय जनता पक्षाने जिंकल्या होत्या. त्याच दिल्लीमध्ये
2015च्या फेब्रुवारीत अवघ्या 9 महिन्यांनी केजरीवाल यांनी 70 पैकी 67 जागा जिंकल्या. आधीच्या विधानसभेत 32-33 असलेले भाजपचे आमदार केवळ 3 उरले. काँग्रेसचा तर सपडा साफ. त्यानंतर लागोपाठ पुढच्या निवडणुकीत सुद्धा केजरीवाल यांनी 62 जागा मिळवल्या. भाजप कसा बसा 6-7 जागांपर्यंत पोहोचला. आणि या लागोपाठच्या 3 लोकसभा विधानसभा निवडणुका बघितल्या तर लोकसभेनंतर 8-9 महिन्यांनी विधानसभा, तीनही निवडणुकांमध्ये लोकसभेच्या 7च्या 7 जागा भाजपने जिंकल्या. आणि केजरीवालना दिल्लीत प्रचंड बहुमत असून सुद्धा एक लोकसभेची जागा जिंकता आली नाही. या स्थितीमध्ये मतदाराची मानसिकता अभ्यासून राजकारण करायला पाहिजे, पण ते केजरीवाल यांनी केलं नाही. त्याचे परिणाम त्यांना विधानसभेत 8 महिन्यापूर्वी मोजावे लागले. मुद्दा असा होता की तुम्हाला लोकसभेत निवडत नाहीत, याचा अर्थ तुम्ही विधानसभा दिल्लीसाठी योग्य आहात आणि तिथे प्रामाणिकपणे काम करा. तर विधानसभा दिल्लीची जिंकायची, मुख्यमंत्री व्हायचं, प्रचंड बहुमत घ्यायचं, लोकांना दुधखोळे समजून खेळवत बसायचं, याला हे फुकट त्याला ते फुकट करून सत्ता काबीज करायची. आणि जनतेसाठी काहीही न करता थेट पंतप्रधान पदावर डोळा ठेवून देशाच्या राजकारणासाठी दिल्लीच्या सरकारचा खजिना हा आपली खासगी तिजोरी आहे असा केजरीवाल वापरत बसले आणि त्याचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागले. पण मुद्दा इतकाच की लोकसभेला किंवा त्याच्या आधी काँग्रेसने बनवलेल्या गठबंधनामध्ये केजरीवाल सहभागी झाले, तिथेच त्यांचं पावित्र्य चारित्र्य संपलेलं होतं. पक्ष बनवताना सगळेच्या सगळे पक्ष बदमाश आहेत. काय सब मिले हुए है, मिली भगत है असं म्हणणारे केजरीवाल हे काँग्रेसच्या बरोबर गेले. लालू प्रसाद यादवांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहिले. त्याचा परिणाम त्यांना विधानसभा निवडणुकीत गेल्या मोजावा लागला. आणि जी काय थोडीफार अपेक्षा होती लोकांना, ती सुद्धा लागोपाठच्या 2 प्रचंड बहुमतानंतर केजरीवाल पूर्ण करू शकले नाहीत. त्याला मी उलथा पालट म्हणतो. कारण तिथे आधीच्या 2 निवडणुकांमध्ये लोकसभा भाजप आणि विधानसभा आम आदमी पार्टी हे चित्र मतदाराने आमूलाग्र बदललं. आणि त्याचं कारण सरळ होतं. मतदार सावध होता, पण पोरकटपणाला तो पाठिंबा देत नाही. आणि त्यामुळेच केजरीवाल यांच्या पक्षाला इतका जबरदस्त तडाखा बसला. आणि तिथे मला वाटतं राजकारणाची उलथापालट सुरू झाली. आज बिहारकडे आपण बघतोय तेव्हा केजरीवाल यांचं काय झालं या संदर्भाने बघावं लागतं. प्रामुख्याने आपण बघितलं तर 2019 नंतर देशाचं राजकारण आणि त्याचा चेहरा मोहरा, त्याचा स्वभाव बदलण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं. उद्धव ठाकरे हे ज्या महाविकास आघाडीचा झेंडा आज खांद्यावर घेऊन फिरतात, तो झेंडा खांद्यावर घेऊन उद्धव ठाकरे यांनी 2019 ची निवडणूक लढवलेली नव्हती. आयुष्यभर जो शिवसेना पक्ष काँग्रेस विरोधी राजकारण करत आला, अकस्मात मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसची कास धरली. आणि अवघे 56 आमदार असताना मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी त्यांनी आजवरच्या शिवसेनेच्या सगळ्या राजकारणाला तिलांजली दिली. आणि तिथे एक राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. आणि मला वाटतं आता यापुढच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे डॉक्ट्रिन या नावाने आपल्याला ते ओळखावं लागेल. उद्धव ठाकरे डॉक्ट्रिन म्हणजे काय? उद्धव ठाकरे यांची निवडणूक आणि सत्तेचं राजकारण करण्याची जी शैली आहे, की एका बरोबर लग्न करायचं आणि दुसऱ्या बरोबर हनीमून करायचा आणि तिसऱ्या बरोबर संसार मांडायचा, याला उद्धव ठाकरे डॉक्ट्रिन म्हणतात. 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये सगळीकडे युती 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 म्हणून बोलत असताना
कुठेही आपण मुख्यमंत्री होणार असं उद्धव ठाकरे चुकूनही बोलले नाहीत, किंवा भाजपने सुद्धा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचा चकार शब्द उच्चारला नव्हता. सगळीकडे देवेंद्र फडणवीस यांचंच नाव होतं. तरी ज्या दिवशी निकाल लागले, 1 तासात उद्धव ठाकरे यांनी पलटी मारली आणि ज्यांच्या विरुद्ध निवडणूक लढले त्यांच्याबरोबर हातमिळवणी करून जनतेच्या भावना पायदळी तुडवत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. आणि तिथून हा नवं डॉक्ट्रिन सुरू होतं, तत्व सुरू होतं की निवडणूक कोणाबरोबरही लढा, निकालानंतर सत्तेचं गणित जमवायचं, मतदाराला उल्लू बनवायचं, एका बरोबर निवडणूक लढवायची आणि दुसऱ्या बरोबर सरकार बनवायचं, मतदाराला फसवणं, हे ते डॉक्ट्रिन आहे. आणि त्यामुळे आपण जर बारकाईने बघितलं तर महाविकास आघाडीचं तत्व काय, पाया काय, तर मतदाराकडून एका गोष्टीसाठी मतदान मागायचं आणि निकाल हाती पडला की मतदाराला सांगायचं तू गेलास 12च्या भावात, आता मी मला पाहिजे ते करीन. पण गंमत कशी आहे बघा, जे उद्धव ठाकरे मतदाराची इच्छा पायदळी तुडवतात, मतदाराविषयीच्या आपल्या निष्ठा पायदळी तुडवतात, तेच उद्धव ठाकरे आपल्या आमदारांकडून पक्षावरच्या निष्ठेची किंमत मागतात, त्यासाठी न्यायालयात दाद मागतात. आणि म्हणून मी त्याला उद्धव ठाकरे डॉक्ट्रिन म्हणतो की आधी निवडणूक कोणाबरोबर लढ. आणि मी हे आज सांगतोय असं नाही, तुम्हाला आठवत असेल तर लोकसभा किंवा विधानसभा निवडणुका आता ज्या 2024 मध्ये झाल्या, या कालखंडामध्ये मी परत परत उद्धव ठाकरे, शरद पवार यांना आठवण करून देत होतो की तुम्ही जी महाविकास आघाडी बनवली ही निवडणूक पूर्व आघाडी नव्हती. निवडून कुठच्याही पक्षातर्फे कुठल्याही आघाडीतर्फे यायचं आणि मग सत्तेचं गणित जमवताना मतदाराने दिलेल्या इच्छा आकांक्षांची पायदळी तुडवून आपली मनमानी करायची, याला उद्धव ठाकरे डॉक्ट्रिन मी म्हणतो. आणि म्हणून मला असं वाटतं की 2019च्या विधानसभा निवडणुका महाराष्ट्राचा निकाल लागल्यानंतर देशाच्या राजकारणामध्ये एक नवी उलथापालथ आलेली आहे. आणि मग या पार्श्वभूमीवर आपण अनेक गोष्टी बघू शकतो. काँग्रेस विरोधात निवडून यायचं आणि काँग्रेस बरोबर हातमिळवणी करायची, याची एक पायरी केजरीवाल चढले होते दिल्लीच्या राजकारणामध्ये. उद्धव ठाकरे त्याची दुसरी पायरी चढले. त्याची सुरुवात तशी केजरीवालनी पण केली होती की मुलांच्या डोक्यावर हात ठेवून सांगितलं होतं मी काँग्रेसचा पाठिंबा घेणार नाही, मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसचा पाठिंबा घेणार नाही. हे मुलांच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेणारा केजरीवाल हा पलटी मारून काँग्रेसच्या पाठिंब्याने पहिल्यांदा मुख्यमंत्री झाला. उद्धव ठाकरे यांनी त्याची पुढची पायरी चढली की निवडणुकीत मत मागताना मी काँग्रेस विरुद्ध, मी राष्ट्रवादी विरुद्ध असेल, पण उद्या मुख्यमंत्री पद मिळत असेल तर मी त्यांच्याबरोबर निघून जाईन आणि निवडणूक लढताना माझ्या सोबत होते त्यांच्या पाठीत सुरा खूप खुपसेल. दिस इज उद्धव ठाकरे डॉक्ट्रिन. आणि त्यामुळे आज आपल्याला बिहारमध्ये जर दोन आघाड्यांमध्ये एनडीए आणि इंडिया अलायन्स, महागठबंधन आणि भाजप नितीश, या दोन आघाड्यांमध्ये जी लढत होते आहे त्यानुसार जे मतदान करतील ते करतील. पण म्हणून मतदाराच्या ज्या अपेक्षा आहेत, मतदार ज्याला बहुमत देईल त्याप्रमाणेच सरकार बनेल अशी अपेक्षा बाळगणं हा शुद्ध खुळेपणा होईल. खुळेपणा होईल. तुम्हाला आठवत असेल मित्रांनो, तर 1.5 वर्षापूर्वी, 1.25 वर्षापूर्वी जेव्हा लोकसभेच्या 2024च्या निवडणुकांचे निकाल लागले आणि आधी दोनदा बहुमत मिळवणाऱ्या भाजपला बहुमताला मुकावं लागलं, 282, 303 या संख्येवरून भाजपचे खासदार संख्या 240 पर्यंत आली, बहुमताला 32-34 जागा कमी होत्या, तेव्हा काँग्रेस पक्ष किंवा इंडी अलायन्सची रिॲक्शन काय होती? आम्ही आत्ता सरकार बनवायची घाई करत नाही,
असं बोलणारे खरगे किंवा काँग्रेसचे प्रवक्ते किंवा विरोधी पक्ष असं सुचवत होते की आज ना उद्या नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू हे उद्धव भाजप अशी दगाबाजी करून आमच्या सोबत येते. भले त्यांनी मतं तिकडून मिळवली असतील, पण सरकार बनवायला ते आमच्या बाजूला येतील. किंबहुना उघडपणे नितीश कुमार यांना पंतप्रधान व्हायचं तर एनडीए सोडा, तुमचे खासदार नितीशचे खासदार घेऊन आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला पंतप्रधान करतो, अशी ऑफर काँग्रेसकडून खुले आम देण्यात आली होती. आणि हा खेळ संपलेला नव्हता. अवघ्या 2-3 महिन्यापूर्वी देशाचा उपराष्ट्रपती अचानक बदलला गेला, तुम्हाला आठवत असेल तर. जगदीप धनखड हे 2022 मध्ये देशाचे उपराष्ट्रपती म्हणून निवडून आले. भाजपचा उमेदवार म्हणून त्यांची उपराष्ट्रपती पदावर वर्णी लागलेली होती. पण अचानक त्यांना, आपण फारच महान आहोत, महापुरुष आहोत, देशात 2 नंबरचं नेतृत्व आपलं आहे, घटनात्मक 2 नंबर आपण आहोत, म्हणून नरेंद्र मोदी पंतप्रधान यांच्यापेक्षा जामानिमा लवाजमा आपल्याकडे अधिक पाहिजे, आपला मान अधिक राखला गेला पाहिजे, असा संभ्रम त्यांना निर्माण झाला. आणि त्यांनी सुद्धा मोदी सरकार पाडण्याचे डावपेच सुरू केले होते. अचानक केजरीवाल यांना बोलवून त्यांनी चंद्रबाबू आणि नितीश कुमार यांना बाहेर पडा आणि मोदी सरकार पाडा, तुम्हाला पंतप्रधान करतो वगैरे असल्या ऑफर केजरीवाल मार्फत नितीश आणि चंद्रबाबूकडे पाठवण्याचा उद्योग केला होता. आणि म्हणून मी सांगतो की या सगळ्याची सुरुवात ही केजरीवालांनी किरकोळ केली होती, पण उद्धव ठाकरेंनी डॉक्ट्रिन तयार केलं की निवडणूक एका बरोबर लढवायची आणि सरकार बनवायला दुसऱ्याकडे जायचं. तसं तर नितीशनी सुद्धा 2014 मध्ये 13 मध्ये केलं. भाजप बरोबर निवडणुका लढवून 115 आमदार आलेले नितीश कुमार हे 2014 मध्ये मोदी द्वेष करता करता इतक्या टोकाला गेले की एनडीएतून बाहेर पडले आणि आपलं मुख्यमंत्री पद टिकवण्यासाठी त्यांना काँग्रेस आणि लालू प्रसाद यांना शरण जावं लागलं, नाक रगडावं लागलं. आणि पुढल्या विधानसभा निवडणुकीत आपले 115 आमदार असताना 15 हक्काच्या जागावर पाणी सोडून लालू प्रसाद त्यांच्या पक्षाला मरणासन्न असलेल्या आरजेडी आणि काँग्रेस यांना जीवदान देण्याची नामुष्की नितीश कुमारवर आली. परत त्यांच्याबरोबर निवडणूक लढवलेले नितीश कुमार 2017 मध्ये एनडीए मध्ये आले आणि परत 2022 मध्ये तिकडे गेले. पण याची बेसिकली याला एक फॉर्मॅलिटी, एक काय म्हणतात त्याला व्याख्या देण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं. आणि म्हणून मी त्याला उद्धव डॉक्ट्रिन म्हणतो. आणि म्हणून आज जी काय बिहारमध्ये निवडणूक होते त्यामध्ये ह्या आघाडीला किती जागा मिळतील, त्या आघाडीला किती जागा मिळतील, यावर चर्चा चालू आहे. परत एकदा एनडीएला बहुमत मिळेल का, की महागठबंधन म्हणजे इंडी आघाडी ही पुढे जाईल का, याच्यावर चर्चा चालू आहे. पण कोणालाही कितीही जागा मिळाल्या तरी कमी जागा मिळालेली आघाडी सत्तेत येणार नाही याची छाती ठोक गॅरंटी आज कोणी देऊ शकत नाही. त्याचं कारण उद्धव ठाकरे डॉक्ट्रिन. आज मी इकडून निवडणुका लढवतोय, पण उद्या मी पलीकडच्या गटात जाईन, शत्रूशी हातमिळवणी करीन. आणि म्हणून मी जे शीर्षक दिलेलं आहे की नितीश कुमार हे उद्धव ठाकरे होणार की एकनाथ शिंदे होणार, आता इथे थोडासा फरक आहे, तो समजून घ्यायला पाहिजे. उद्धव ठाकरे याचा अर्थ एनडीए बरोबर निवडणुका लढवायच्या आणि नंतर पलटी मारायची आणि काँग्रेस आणि लालू बरोबर जाऊन सरकार बनवायचं. याला उद्धव ठाकरे होणं म्हणतात. की निवडणूक एनडीएतून लढवायची आणि मुख्यमंत्री पद किंवा सत्तापद, आपलं सत्तापद मिळवण्यासाठी किंवा टिकवण्यासाठी महागठबंधनाशी हातमिळवणी करायची. एकनाथ शिंदे म्हणजे काय आहे? एकनाथ शिंदे याचा अर्थ
एकनाथ शिंदेच्या चेहऱ्यावर महाराष्ट्राच्या गेल्या विधानसभा निवडणुका लढवल्या गेल्या. निकाल आल्यानंतर सुद्धा मुख्यमंत्री कोण होणार, भाजपचा होणार की एकनाथ शिंदे परत. आणि अखेरीस ज्या चेहऱ्यावर निवडणुका लढवल्या गेल्या एकनाथ शिंदे यांच्या, त्यांना मुख्यमंत्री सोडून उपमुख्यमंत्री व्हावं लागलं. अर्थात त्याला अन्याय वगैरे म्हणता येणार नाही, कारण आधी 2.5 वर्ष एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा सुद्धा त्यांच्या आमदारांच्या जवळजवळ तिप्पट आमदार, 2.5 पट आमदार भाजपचे होते, तरी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री राहिले. तर त्याच्यात मानपान म्हणता येणार नाही. पण निवडणूक ज्या चेहऱ्यावर एखाद्या युतीने, आघाडीने लढवली, तो चेहरा बाजूला करून निकालानंतर मुख्यमंत्री पदाचा चेहरा बदलला गेला, समोर नवा चेहरा आणला गेला, जो चेहरा निवडणूक काळात नव्हता. आता बिहारमध्ये नितीशच्या चेहऱ्यावर निवडणुका लढवल्या जात आहेत, पण चर्चा अशी आहे की खरोखरच भाजप बिहारमध्ये नितीश कुमार यांना परत मुख्यमंत्री पदावर ठेवेल का, की त्यांचा एकनाथ शिंदे होईल. आणि म्हणून शीर्षक जे मी म्हटलेलं आहे की उद्धव ठाकरे होणार की एकनाथ शिंदे होणार. एकनाथ शिंदे होणं म्हणजे उपमुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्री, पण बदलायचं नाही. मतदाराचा कौल घेतलाय, त्याच्याशी दगाबाजी करायची नाही, त्याला एकनाथ शिंदे म्हणतात. आणि उद्धव ठाकरे होणं म्हणजे काय, तर निवडणूक या आघाडीतून, या युतीतून जिंकायची आणि आपलं सत्तापद, आपल्याला ज्याचा लोभ आहे, लालसा आहे, ते इप्सित साध्य करण्यासाठी सरळ सरळ मतदाराशी दगाबाजी करायची आणि मतदाराने ज्याला हरवलंय त्याला सत्तेत आणून बसवायचं, याला उद्धव ठाकरे होणं म्हणतात. आणि म्हणून नितीश काय होणार हे आपल्याला 14 नोव्हेंबरचे आकडे समोर आले, विजयी आमदारांची आणि पक्षांचं संख्याबळ समोर आलं, की मग सांगता येईल, ठरवता येईल की नितीश कुमार उद्धव ठाकरे होणार की एकनाथ शिंदे होणार. बघू मित्रांनो, मी थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.